माहितीच नाही ना, कोणाला माहिती तुला माहिती? हे मुलांची नावं. गोलंदाज कोण आहे? चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. प्रशांत मोहन बॉलर. आणि बॅट्समन कोण आहे? अमेश कडू आणि उद्धव वारोसे. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय प्रशांत. त्याचप्रमाणे ओपनिंगचे फलंदाज अमेश कडू आणि उद्धव वारोसे. चालू सामन्यातील पहिला चेंडू प्रशांत मोहन यांच्याकडून अमेश यास. पहिला चेंडू आणि मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि जवळजवळ हवा खूप येते. जवळजवळ स्क्वेअर लेगचा हा खेळाडू आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका, परंतु धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 1. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ऑफच्या दिशेनेचा चेंडू आणि मिडफील्डचा हा फिल्डर त्याच्याकडे आलेला चेंडू, परंतु धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जात असताना शरद दादा 2 चेंडू सरासरी 1 धावने पुढे चाललेत. काय वाटतं या षटकामध्ये किती धावा येतील? तुम्ही प्रिडिक्शन तर केलंय की 4 षटकांनंतर 46 धावा होतील, परंतु 9चा कॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. गुड डिसिजन सर. दादा नो बॉलचा इशारा. फ्री हिट. येस, नोटेड. फ्री हिटचा इशारा पंचांचा. इट्स अ फ्री कॉल. संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या नंतर तिसरा चेंडू न पडला आणि फ्री हिटची संधी. काय वाटतं शरद दादा, या षटकांमध्ये किती धावा येतील? या माझ्या अंदाजानुसार 12 तर नक्कीच क्रॉस होणार. ओके. आणि बॉल पुरेपूर फ्री हिटचा फायदा घेऊन बॉल पाठवला सीमारेषे बाहेर. धावसंख्येमध्ये 6 ने भर. फाईन लेगचा फटका. आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये असं पाहिलं गेलंय, ज्या आतापर्यंत 6 मॅचेस झाल्या, असं पाहिलं गेलंय की शरद दादा बरेचसे जणांनी फक्त फाईन लेग आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेग याचाच फायदा सगळ्यांनी पुरेपूर घेतलेला आहे. शरद दादा, कदाचित तुम्ही म्हणालात तसं जवळपास येतंय की या षटकामध्ये 12 धावा होऊ शकतात, अशा प्रकारचं तुमचं प्रेडिक्शन होतं. पुन्हा एकदा एक डिक्लेअर झोन मध्ये संघाची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावसंख्या झाली 11 ना. 1 6 है. 1-1-1 चे 3 शॉट आहे. सिंगल 2. याच्याकडे बॉल किती झाले? 4. बरोबर आहे. अरे ते 3 7 9 नाही 10 झाले. 4 आणि 6 10, आता 11. हो. प्रशांत, वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी असलेलं हे पहिलं षटक. शरद दादा, तुम्ही तुमच्या प्रेडिक्शनला जो पहिल्या ओव्हरमध्ये प्रेडिक्शन केलात की 12च्या आसपास होतील किंवा 12च्या पुढे जातील, हे तुमचं पहिलं प्रेडिक्शन खरोखरच यशस्वी ठरलेलं आहे. एक उत्कृष्ट असा शॉट फाईन लेगच्या दिशेने, बॉल जातोय चौकाराच्या दिशेने. संघाची धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर 15. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंतच्या ह्या 4 पर्वामध्ये मी पाहिलेलं आहे की ज्यावेळेला संघ सेमीफायनलमध्ये खेळतात त्यावेळेला ते अतिउत्साही असतात आणि त्यांच्याकडे भरपूर अशी क्षमता असते. जी क्षमता त्यांनी पहिल्या 2 मॅचमध्ये थोडी राखून ठेवलेली असते ती क्षमता आता ते या मॅचमध्ये पुरेपूर त्याचा वापर करणार. हो दादा, बरोबरच तुम्ही म्हणताय. मंदार, वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय मंदार. एक अष्टपैलू खेळाडू
कार्पेट शॉट, पुन्हा एकदा लेग फाईनच्या दिशेने कार्पेटचा शॉट आणि 1 धाव संख्या. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोलवलेला हा फटका आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. मंदार दादा, शरद दादा मगाच्या पहिल्या षटकामध्ये आले 15 आणि आता 1-1 ने ही रीग पुढे जाते. तर काय तुमचं पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरचं तुमचं प्रिडिक्शन खरोखरच अगदी बरोबर होतं. काय वाटतंय की या षटकामध्ये किती धावा येतील? आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत शरद दादा. दुसरा नाही ते दादा तो पूर्ण 4 ओव्हर खेळलाय, दुसरी ओव्हर आहे दादा. तो पूर्ण 4 ओव्हर खेळलाय. बॅट्समन चेक नाही करत तर जाऊ दे ना. बॅट्समन बॉल नाही चेक करत आहे. राजीव भाऊ द्यायचंय आज द्यावं लागेल. चल आला. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. शरद दादा, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 धावा तर या षटकात आल्या आहेत. संघाची धावसंख्या झाली 18. काय वाटतंय 2 षटकात कितीपर्यंत होईल? 3 बॉलमध्ये नक्कीच एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळणार. मोठ्या फटक्याच्या नक्कीच प्रयत्नामध्ये होता, परंतु बॉल हा घोषांकित क्षेत्रामध्ये गेल्यामुळे 1 धाव मिळू शकेल. सरासरी पाहता ऑन अँड एव्हरेज 4 चेंडू जे लगातार टाकलेत मंदार याने आणि 4ही चेंडूंमध्ये आतापर्यंत 1-1 करत 4 धावा आल्या आहेत. सरासरी पाहता एक ऑन अँड एव्हरेज आपण गोलंदाजी चालू असं म्हणू शकतो शरद दादा. हो, आपण जर पाहिलं तर मंदार हा एक असा उत्कृष्ट असा एक चांगला बॉलर, ACC ग्रुपमधील एक चांगला बॉलर आहे आणि माझ्या अंदाजानुसार त्याने त्याची ओव्हर अजून चांगल्या पद्धतीने टाकायला हवी आहे. पाहूया आता उरलेल्या 2 चेंडूमध्ये आपल्याला किती धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक सुंदर असा एक कॅच ड्रॉप झालेला आहे. सुंदर असा कॅच ड्रॉप झाला दादा, परंतु ज्या कॅच वरती एक निर्धाव चेंडू असता त्या ठिकाणी तुम्हाला 1 धाव गेली आणि सेमीफायनलचा राऊंड आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चुका कुठेतरी यशाच्या ठिकाणी नेताना पायमल्ली होण्याची भीती आहे. आणि चांगला असा एक फलंदाज बाद होता वाचलेला आहे. आपल्याला माहिती आहे की या फलंदाजाला एक जीवदान किती मॅच किती मागत पडेल, पुढपर्यंत नेऊ शकतो. बरोबर. पुन्हा एकदा एक बाउन्स चेंडू ऑफच्या दिशेनेचा उत्कृष्ट असा मारा, परंतु 1 धाव. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22. 2-2. मंदार यांनी आता आपण पाहिलं त्याप्रमाणे एक सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. आपल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला मंदार वारुसे यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. यानंतरचं पुढचं षटक फर्स्ट एड किटचं काही नियोजन असेल तर कृपया दादापर्यंत पोहोचवावं. जो खेळाडू आता पडला होता, जो खेळाडू आता धावताना स्लिप झाला, त्याच्यासाठी काही फर्स्ट एड किटचं काही असेल तर कृपया त्यांच्यापर्यंत पोहोचा. नवीन गोलंदाज राजेश कुडुपकर. राजेश वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय राजेश. पहिला चेंडू डायरेक्ट आणि तो जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये वाईड +1. संघाची धावसंख्या 24. 2 षटकानंतर तिसरं षटक राजेश कुडुपकर यांच्याकडून सुरू होता. पहिला एक वाईड चेंडू टाकला गेला. दादा पहिला चेंडू एक अवांतर धाव. आधीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 चेंडूंमध्ये 22 आली आहे. 10 ने प्लस आहे. हो, पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू. इट्स अ कंपल्सरी वाईड फ्रॉम द अंपायर. थोडस नर्वसनेसपणा राजेश कुडुपकर यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे.
दादा कुठेतरी सेमीफायनलचं प्रेशर म्हणूया का आपण याला, जो आता राजेश यांच्या बॉलिंगच्या नुसार दिसतोय. याला थोडासा नर्वसनेस पण म्हणू शकतो आपण. ऑफच्या दिशेनेचा फटका, परंतु बॉल जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. हा एकच बॉल झालाय. षटक तिसरे चालू असताना हा सुंदर असा भेटलेला बॉल त्याच फळीमध्ये आणि त्याच रेंज मध्ये ज्या झोन मध्ये पाठवलाय तो म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने पाठवलेला फटका. बॉल जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. उत्कृष्ट असा उत्कृष्ट फटका. असा फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे उद्धव वारुसे यांच्या बॅटमधून. घे ना. फक्त पाण्याची बॉटल. मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दादा तुम्ही पाहताय सेमीफायनलचा राऊंड आहे. मोठे शॉट खेळले पाहिजे, धावसंख्येमध्ये भर पडली पाहिजे, तर कुठेतरी मोठा सामना इथे बघायला मिळेल. कारण की हा सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनलचा राऊंड चालू आहे, याच्यानंतर सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल अशा प्रकारे होणार आहे. नक्कीच आपल्याला या ठिकाणी दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे दोन्ही संघाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. हा एक असा उत्कृष्ट असा चेंडू त्याने टाकला होता. या चेंडूवरती फाईन एक लेगचा धावसंख्या त्यांना मिळालेली आहे. फाईन लेगचा फटका आणि फाईन लेगच्या फटक्यावरती फक्त एकाच धावेवरती संतुष्ट मानावा लागेल. दादा बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेने, जिकडे हे फलंदाज 2 धावा काढू शकतात, परंतु एकाच धावेवरती समाधान मानतायत. कुठेतरी धावसंख्या कमी पडेल असं काही तुम्हाला चित्र दिसतंय या सर्वांमध्ये. यासाठी तसं बघायला गेलो आपण तर दोन्ही संघातील प्लेयर हे मारल्याच्या नंतर थोडा स्पीड हवा असतो तो कमी आहे. अदरवाईज 2 धावा या ठिकाणी होऊ शकतात. आपण पाहिलं 32 संघाची धावसंख्या झाली 32. किती बॉल झाले? वन बॉल. षटक तिसऱ्या मधला हा शेवटचा चेंडू सेमीफायनलचा, फर्स्ट सेमीफायनलचा राऊंड. पुन्हा एकदा लेगच्या दिशेनेचा चेंडू. इट्स अ कंपल्सरी वाईड बॉल. घाबरलाय रे तो. पण दादा सरासरी पाहता मी दिवसभरामध्ये सुंदर असा लेगच्या फटका. दिशेनेचा फटका, पुन्हा एकदा लेगच्या दिशेनेचा फटका, फाईन लेगचा फटका आणि बॉल जातोय सीमा रेषेपार 6 धावांसाठी. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39. संघाचा आता शेवटचा षटक शिल्लक आहे. You want this? चला वसंत. हे बॉलर कोण आहे? वसंत आहे. वसंत घेवडेकर. संघासाठी शेवटचा षटक वसंत घेवडेकर. दादा सेमीफायनलचा हा राऊंड तुम्ही सांगितलं की 45 धावांच्या आसपास होईल. 39 तर ऑलरेडी झालेले आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत अजून. नक्कीच तुम्हाला सांगतो की या आत्ताच्या मॅच मध्ये संघ 50 क्रॉस करून जाणार. चला दादा पुन्हा एकदा बघू. 6 चेंडू मध्ये हा संघ आता धावसंख्या झाली 39, 50 पार करतो का? वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेत वसंत. लेगच्या दिशेने त्या चेंडू. इट्स अ कंपल्सरी वाईड बॉल. एक अवांतर धावांचं स्वरूप. 40, 39+1.
सुंदर असा षटकार. पुन्हा एकदा फाईन लेगचा फटका. बॉल जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. आपण पाहिलं एक कॅच ड्रॉप केल्याचा परिणाम काय होऊ शकतो. एक एकदम कॅच ड्रॉप केली, त्याच्या बदल्यात अमेश कडू यांनी सुंदर असे 2 षटकार मारून संघाला मोठी बढत देण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्ता चाललेल्या ह्या शॉट बद्दल अमेश कडू यांच्या धर्मपत्नी यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एक अमेश कडू, धाव. अभिनंदनाची गोष्ट. तुमच्या धर्मपत्नींनी हा जो फाईन लेगचा जो फटका, जो छगडा होता, जो शॉट होता, त्यासाठी तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. संघाची धावसंख्या 47. 47. एकच चेंडू झाला ना रे. एक चेंडू झालेला आहे. 47 धावसंख्या. कार्पेटचा फटका फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या सुंदर धावेचा अशी प्रयत्न. चोरटी आणि दुसरी धाव. दोन आपण धाव बोलत पूर्ण. होतो. 2 धावा पूर्ण. एक छोट्या 2 धावा पूर्ण. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं प्लेयर ज्या वेळेला शॉट मारल्यानंतर जर स्पीड मध्ये धावले तर 2 धावा या आरामात पूर्ण होतात. याचं हे ज्वलंत उदाहरण आपल्याला तुम्हाला या अगोदरच्या चेंडूवर पाहायला मिळालं. नक्कीच दादा तुमचं जे प्रेडिक्शन होतं की ह्या सेमीफायनलच्या राऊंड मध्ये 45 धावांच्या पुढे नक्कीच जाईल. तुम्ही नंतर एक प्रेडिक्शन दिलं की पुन्हा या 50 पण मारतील. पाहूया. सुंदर असा एक चेंडू. राज बॉल 3 झाले ना. 3 चेंडू एकूण 50 धावा. फर्स्ट सेमीफायनलचा राऊंड. एक सुंदर फाईन लेग आणि बॉल जातोय सीमारेषेत बाहेर. आपण शरद दादा, पाहतो या ठिकाणी शरद दादा, माझ्या लेफ्ट हँड साइडला ज्या महिला आहेत त्या खरोखरच त्यांच्या धर्मपत्नी आणि त्या प्रत्येक चेंडूवरती ज्याप्रमाणे तिकडे छगडा लगावतोय तशाच टाळ्यांचा गडगडाट इथे सुद्धा ऐकू येतोय. हो आपण ऐकतोय सगळेजण. टाळ्या वाजवा रे जरा. आपण पाहिलं, आपण प्रत्येक वेळा पाहतो टीम ज्या वेळेला खेळत असतात एक प्लेअरची एक कॅच ड्रॉप होणं किती महागात पडू शकतं हे आता तुम्हाला अमेश कडू यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याचं नक्कीच हे जिवंत उदाहरण आहे. हो. नक्कीच. सुंदर असा एक दुसरा लेग फाईन शॉट. इकडून बॉल यायचेच नाही. सकाळपासून बोलतोय इकडून रिटर्न बॉल तिकडून इकडे आलेच नाहीत बॉल. अंपायर कडनं 6 बॉल मी अर्नवला पाठवले. मग ते असेल ना. त्याच्या खालती वो यूज बॉलचा बॉक्स आहे तुझ्या खाली. एक आत्ता यूजचा बॉल. एक यूज बॉक्स आहे बघ. खाली आहे बघ. बॉल हे किती आला? हे किती झाले? संघाची एकूण धावसंख्या फर्स्ट इनिंगच्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 62. 63 टू विन. घातकला. घातक या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता आहे. पाहूया त्यांच्याकडे पण बॅटिंग लाईन चांगली आहे. ते त्याचा पुरेपूर वापर करतील. दादा, ऑन अन एव्हरेज पाहता जर आपण ह्या मॅचचा जर एव्हरेज पाहिला तर 16-48. राईट. हा नाही 1 मिनिट. हा 62 झाले. नाही सॉरी डिवाइडेड बाय 63. 15 नाही दादा, असं पाहता एका ओव्हरमध्ये 16च्या आसपास धावा कराव्यात लागतील. होय बरोबर. जर सामना जिंकायचा असेल तर. 64. ओके. होय त्यामुळे 16 धावा एका षटकाला 16 धावा हे काही साधारण गणित नाहीये. एक मोठी फलंदाजी, एक मोठी पारी कोणाला तरी खेळावं लागेल. आणि मोठे त्यासाठी शॉट. प्रत्येक ओव्हर मध्ये 1 या 2 हे मोठे फटके बनलेच पाहिजेत तरच ती मॅच त्या स्कोअरच्या जवळपास जाऊ शकते. टोटल स्कोर 62 झालेला आहे. 63 टू विन. दर्श गोवळकर कुठे आजूबाजूला असेल फिल्डिंगला या. दर्श गोवळकर
दर्श गोवळकर. दर्श गोवळकर. दोन्ही संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. यानंतर आपला सामना लवकरात लवकर खेळवण्यात होईल. जेवढा आपला सामना लवकर होईल फायनलसाठी आपल्याला तेवढा चांगला प्रकाश मिळेल आणि आपल्याला खेळायलाही मजा पाहायला मिळेल. आणि तेवढ्याच लवकर आपण घरी जाऊ जेणेकरून इंडिया पाकिस्तान फायनल बघायला भेटेल. तीच आपल्यासाठी सर्व काय आहे. होय, होय, होय. ती आपल्याच साठी फायनल आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला त्याच्यासाठी सामने लवकरात लवकर आटोपावे लागतील. दादा, एक षटक आणि प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची गरज. का मंदार ही गोष्ट पूर्ण करू शकेल? एक अष्टपैलू खेळाडू तो आहेच. एक अष्टपैलू या नावावरती जर आपण मागे 4 पर्वामध्ये पाहिलंय की मंदारकडे तेवढी कॅपॅसिटी आहे की जो ही मॅच त्या शेवटच्या टोकापर्यंत नेऊ शकतो. पण त्यासाठी त्याला क्रीजवर उभं राहणं गरजेचं आहे. अगोदरचे 2 सामने पाहता मंदारच्या दोन्ही विकेट ह्या अशाच टाकल्या गेल्यासारख्या वाटलेल्या आहेत. मंदार यांनी त्याची जाण करून लक्षात ठेवायचं आहे. आणि दोन्ही संघांनी आता पहिल्या संघाची बॅटिंग तर झाली, त्याने 62 टोटल करून 63 धावांचं आव्हान तुमच्या समोर उभा केलेलं आहे. आता तुमच्या टीमला देखील तेवढ्या स्पीडमध्ये जाऊन ते टोटल चेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहूया आपण यात कोण सक्सेस होतं. नाव काय? बॉलर कोण आहे? नानू ना प्रणित जाधव. तनिष जाधव. पेन गेला. चालू सामन्यातील पहिलं षटक तनिष जाधव मंदार आणि कोण आहे? उर्फ नानू. आणि राजेश ना? आणि बॅटिंगसाठी मंदार वारोसे तसेच राजेश कडूपकर. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले तानिश जाधव. सामना करतील मंदार आणि राजेश. 16 धावांची खेळी आहे. एका षटकाला 16 धावांची गरज आहे. एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू, पहिलाच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची गरज. 62 धावा हे 62 धावा एसीसी घातक संघाने केलेल्या आहेत. आपला संघ विजयी करण्यासाठी मार्कोस संघास 63 धावांची आवश्यकता आहे. इट्स अ कंपल्सरी चेस्ट. सो एका षटकांमध्ये 16 धावांची गरजच आहे. तुम्हाला मोठे शॉट खेळावेच लागतील. मोठी पारी करावीच लागेल. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू, धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जात असताना 2 चेंडू 2 धावा. दादा, काय वाटतं? शरद दादा, अजून सुद्धा आपल्याकडे 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया राजेश कडूपकर. तिकडे कोण आहे? मंदार वारोसे, आपण जर अर्धशतक केलं तर आपल्या 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 100 रुपये काय? त्याला तेवढेच मिळणार आहे. 1000च लावत होतो. आकडा 1 ने खाली झाला. 0 गायब झाला. 1 त्यांचं प्रिडिक्शन, त्यांचं मनोगत आहे, मत आहे त्यांचं. तेवढा मार आहे. आपण पाहिलंच तुझा भाऊ कोण? तो विरारवाला. त्याची बॅग आहे. हे असं कोणाच्या पण बॅगेत हात लावून पैसे त्याच्यात 5 करोड रुपये. लेगच्या दिशेने टोलला चेंडू. फाईन लेगचा चेंडू. 1 धाव पूर्ण. सेमीफायनलचा राऊंड, आता अटीतडीचा सामना. सेकंड इनिंगचा हा खेळ. 1 धाव. 4 चेंडू 4 धावा. हा, आतापर्यंत 4 झाले ना रे. चालू संघातील बॉलर नानूने 4 चेंडू टाकून 4 धावा दिलेल्या आहेत. अजून एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. फाईन लेग. आज दिवसभरामध्ये कित्येक वेळा फक्त शॉट जात आहेत ते फाईन लेगच्या दिशेने. आपण जर आता पाहिलं या नवीन पिढीमध्ये तर सगळे शॉट हे फाईन लेगच्या दिशेने असतात. फार क्वचित प्लेयर असे बघायला मिळतात की जे ऑफ साईडला चांगले शॉट खेळतात. पण आत्ताच्या मॅचमध्ये फक्त मी एकच शॉट बघितला, 1 का 2 शॉट बघितले की जे त्यांनी
त्याच्यापैकी एक म्हणजे उद्धव वारोसे, ज्याने ऑफ साईडला सुंदर असा एक फटका मारला होता. काय हा एकच आहे पण हे राज थंड पाणी मागून पाणी मागवर उत्तुंगाचा शॉट, पुन्हा एकदा फाईन लेगचा फटका, बॉल जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. मंदारला भागामध्ये पाच चेंडू सरासरी 1च्या परीने होती. 5 चेंडू 5 धावा, त्याच्यानंतर हा षटकार म्हणजे 6 आणि 5 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 11. अरे आपण पाहिलं तर मंदार वारोसे याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे की जो ही मॅच विन करू शकतो. 11 संघाची धावसंख्या 11 1-1. उद्धव आहे ना रे संघाचं दुसरं षटक उद्धव वारोसे. बॅटची कडा ऑफच्या दिशेने, लेग बायचा इशारा पंचांच्या कडून आणि बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. उद्धव वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला उद्धव. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव. मोठे शॉटची गरज आहे दादा, शरद दादा, मोठे शॉटची गरज आहे. टार्गेट मोठं आहे, टार्गेट 63 धावांचं आहे आणि असं खेळून नाही चालणार. 4 षटकांचे सामने आहेत. वाईट धावसंख्येत 1 वाढ. आतापर्यंत पाहिलं तर उद्धव वारोसे यांनी चांगल्या पद्धतीची बॉलिंग केलेली आहे. दोन्ही मॅचमध्ये त्यांनी फार कमी धावा देऊन काही विकेट्स पण त्यांनी मिळवलेले आहेत. पुन्हा एकदा हा लॉंगॉनच्या दिशेनेचा फटका, धावसंख्येमध्ये 1 वाढ. दादा सी शेपचा ग्राउंड असल्यामुळे घोषांकित क्षेत्रामध्ये ज्या धावा जात आहेत, म्हणजे घोषांकित क्षेत्रामध्ये बरेच फटके मारले गेले, बरेच गेले, त्याचा काही उपयोग नाही होतोय. पुन्हा एकदा फाईन लेगचा फटका, बॉल जातोय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. काय झालं स्कोर? संघाची धावसंख्या 21. संघाची धावसंख्या झाली 21. पुन्हा एकदा उत्तुंग शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि अशा प्रकारे झेल बाद झालेला आहे मंदार. वारोसे मंदारचं थोड्याच वेळा आधी प्रिडिक्शन केलं गेलं की मंदार 50 मारेल, असं इथे कोणीतरी कुजबुजलं होतं की 50 नक्कीच 50 मारेल अशी कुजबुज इथे सुरू होती. परंतु मोठे शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये मंदार बाद झालेला आहे. स्कोर सांग. दुसरं षटक संपलेलं आहे. नाही 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 21. संघाचं तिसरं षटक. हे हा कोण आहे थंड पाणी आण नाही दादा, थंड पाणी आण. त्याचं नाव कुणाल सांबेराव. कुणाल
वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय कुणाल. संघाची चेंडू. एकूण धावसंख्या 21 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरा बॉल पुन्हा एकदा चालला होता परंतु बॉल जातो सीमारेषे बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवर आलेला हा मोठा फटका. दादा बघूया या षटकामध्ये आपल्याला किती धावा पाहायला मिळतात. दादा 2 षटकांमध्ये 16 दुने 32 पाहिजे होते, तिकडे 21 धावा झाल्या. हा मोठा गॅप आहे. हा गॅप भरून काढायचा आहे. प्लस ह्या ओव्हरचे 16, त्याच्यामुळे कुठेतरी आता पारडं एका दिशेने पेलतंय असं दिसतंय चक्र. होय, आता आपण पाहिलं तर ह्या ओव्हरमध्ये तसा एक चान्स होता की जर तुम्हाला ओव्हर रन्स भरून काढायचे होते, परंतु आताचा एक निर्धाव चेंडू, त्यामुळे समीकरण थोडंसं आता घातक संघाकडे पारडं झुकत आहे. एकच धाव काढलं ना. एकच धाव. चला पटापट खेळा. वेळ झाली 5:27. दीड तासामध्ये भारत पाकिस्तान T20चा सामना कोलंबोवरून डायरेक्ट लाईव्ह. मोठी शॉट खेळतायत. मोठी शॉट खेळण्याचा प्रयत्न अजूनही चालू आहे. हा पुन्हा एकदा गेलेला, पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने गेलेला छकडा. राजेश अजूनही आपल्या संघासाठी. परेश अजूनही, परेश मुळप अजूनही आपल्या संघासाठी स्थिर उभे आहेत, कारण की त्यांना जाण आहे की हा सेमीफायनलचा राऊंड आहे, हा नॉकआउटचा राऊंड आहे. जर इथे मी काही करू शकलो माझ्या संघासाठी तर माझा संघ नक्कीच या आत्ताच्या सिच्युएशन मधून बाहेर येऊन कुठेतरी फायनलचा सामना खेळेल. या प्रयत्नात परेश. कितवा चेंडू आहे. कोशांकित क्षेत्रात गेलेला हा चेंडू धावसंख्या 1 ने पुढे जात असताना. किती झाले. शरद दादा 6 चेंडू 30 धावा होतील का. समीकरण फार अवघड आहे आणि त्यात समोर खेळणारा बॅट्समन, त्याच्याकडे मी, आपण पाहिलं तर एका तिसऱ्या पर्वामध्ये मी त्याच्याबरोबर खेळलो होतो आणि त्याने शेवटच्या षटकात नाही म्हटलं तरी सुद्धा 19 धावा मारलेल्या आहेत. पाहूया आता आपण तो या पर्वामध्ये त्याची पुनरावृत्ती करतो का ते. राजेश कुरुपकर. बॉलरचं नाव अर्णव, संघाचा कॅप्टन, संघाचा कर्णधार आणि संघाचे ओनर राजेश राज बने. दादा या राज बनेला मी कल्याण डोंबिवलीच्या त्याच्या त्याची जे सामने होतात त्या सामन्यांपासून ओळखतो. मला वाटतं खरोखरच याचा संघ हा जो आता आज इथे सेमीफायनल खेळतोय तो इथूनही एक ट्रॉफी घेऊन जाणार आहे. त्याच्याकडे ट्रॉफींची नक्कीच एक रीग लागली आहे त्याच्या घरी. आपण जर पाहिलं तर हे आता 5वं पर्व, पहिलं पर्व सोडता सिद्धेश आत्ताच सांगतोय की सिद्धेश आत्ताच सांगतोय की तो येताना लिंबू घेऊन येतो आणि सामने अशा प्रकारे जिंकून जातो. एक सुंदर असा दुसरा षटकार. परेश मुळम.
3 चेंडू 22 धावा. 3 चेंडू 22 धावा. पंचांच्या मार्फत ऑफच्या दिशेने बाउन्स चेंडू, वाईडचं कॉल पंचांच्या मार्फत. 3 चेंडू 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. हे बघू पड कोशांकित क्षेत्रात गेलेला चेंडू या ठिकाणी छोटी बालकं इंडिया वर्सेस पाकिस्तान त्या मॅच बद्दल बोलत आहेत. कोण जिंकणार आपल्याला? कोण जिंकणार? मोठ्याने बोल. इंडिया. शेवटचे 2 चेंडू. दोन चेंडू आहेत रे. 2 चेंडू 20 धावा. काय झालं? आता आपण पाहिलं मेसेज केला. दादा, तुम्ही म्हणालात की मग काम चालू आहे. तुझं नाव काय? राज बने. आपण आता या 5व्या पर्वाकडे आलोय. पहिलं पर्व सोडल्यास राज बनेच्या संघाने आतापर्यंत दुसरा क्रमांक कधी गमावलेला नाहीये. पाहूया यावर्षी ते दुसरा क्रमांक सोडून पहिल्या क्रमांकाकडे जातात का ते. एक सुंदरसा चौकारचा फटका. या ठिकाणी घातक या संघाचा विजय झालेला आहे. कृपया स्पर्धकांनी, विजयी स्पर्धकांनी मैदानातून लगेचच बाहेर व्हायचं आहे. लगेचच दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. कृपया विजयी स्पर्धकांनी या मैदानातून लगेचच बाहेर व्हायचं आहे. या पुढील सामना कोण कोण आहेत? ACC कोब्रा हा कुठे गेला? राज. बाबा इकडे आणा. ते एक बॉटल आहे ना. एक आधी इकडे दे. नाही नाही रे. अरे दे ना बॉटल. कोणाला? कोणाची हे सगळे इकडे येणारच नंतर. नाही काय? जो व्हाईट शर्ट मध्ये अंपायर उभा आहे त्याला द्यायचा, फक्त त्यालाच द्यायचा. आणि आपटायचा. डायरेक्ट त्याच्या हातात नेऊन द्या. तिथून धावत जायचं आणि त्याच्या हातात आपटू द्यायचं. नको. थँक्यू सर. विराट. त्याला बऱ्याच दिवसाने रान मोकळा भेटलाय. ACC घातक या संघाचा विजय झालेला आहे. आतापर्यंतच्या 4 पर्वामध्ये राजेश बने यांची टीम फायनलचा सामना खेळलेली आहे. दुसरा, तिसऱ्या आणि चौथ्या पर्वामध्ये दोन्ही त्याच्या संघाने दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. पाहूया या 5व्या पर्वात त्याची टीम परत एकदा फायनलला पोहोचलेली आहे. यावर्षी तो त्याचा तो जो रेकॉर्ड आहे दुसरा नंबरचा तो तोडून पहिल्या नंबरवर जाणार आहे का ते. नाही नाही आता मी एवढं सांगितलं. हे बाबा कोण आहे शनिवारी सेकंड सेमी? हे काय अपडेट दे ना. टॉसमिन कोण आहे? मागच्या
सेमी वनचा मॅन ऑफ द मॅचचा